आवाज येतो का? Yes. हा, थोडस लाईट गेली बघा ना काय. किती वेळ चालेल माहित नाही मला लेक्चर. तोपर्यंत आली लाईट तर ठीक आहे, नाहीतर मधनच बंद पडलं तर मग आपलं लेक्चर इकडे संपेल बरं का. लेट अस स्टार्ट. Yes, sir. Yes, sir. डायमंड कळलं का? डायमंड, वाय वी आर युजिंग डायमंड? Decision control statements, Decision. if logical conditions, if you wanted to mention, so logical condition can be mentioned in the डायमंड. ह्याच्या आतमध्ये Diamond. आपण लॉजिकल कंडिशन इकडे लिहू शकतो. त्याच्यासाठी डायमंड वापरतोय आपण. सिम्बॉल नंबर 5, डायग्राम नंबर 5, एरोज आहे. लेफ्ट हँड एरो, राईट हँड एरो, काय बघा ना, अपवर्ड अँड डाउनवर्ड एरोज. सो सच काइंड ऑफ एरोज वी आर युजिंग फॉर डायरेक्शन, और it represents फ्लो आहे, फ्लो ऑफ ऍक्टिव्हिटी. ही झाल्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कुठली, त्याच्यानंतरची नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कुठली. सो टू मेंटेन दी फ्लो and to give the proper direction to all those diagrams also, we can connect with each other. One more use of arrows. Suppose this is rectangle. So after processing, if you wanted to take any kind of decision, so you can connect such kind of arrows, you can use such kind of arrow. म्हणजे ही स्टेप नंबर 3 झाल्यानंतर स्टेप नंबर 4 कडे जाणे ह्या arrow वरून समजेल आपल्याला. समजलं का? त्याच्यासाठी इकडे डायरेक्शन शब्द आला. हॅलो. Yes, sir. So arrows will help us to connect the diagrams. It decides the flow of your activities. Therefore, arrows will help us. काय म्हणणार बघा, arrows are helping us to represent, okay, direction. We can give a proper direction to our activities, and it can be done with the help of arrows. हे चार arrows आहेत. हे 4 arrows आपण वापरू शकू. नेक्स्ट जे आहे ना, स्मॉल सर्कल, छोटस सर्कल काढायचं आहे. त्याला आपण स्मॉल सर्कल म्हणतोय. कंटिन्युएशन आहे. फॉर एक्झाम्पल, suppose this is the page of your notebook, okay, and you have drawn a flow chart, and at the end, it means on the new page also, what you want to do, you want to continue with your flow chart. म्हणजे आपला फ्लो चार्ट जो आहे तो काढून इकडे संपलेला नाही अजून. ठीक आहे. I need one more page. I need one more page where I will have to complete my flow chart. So in such cases, at the end of a previous page, what you can do, you can use small circle. So small circle will represent your flowchart is not ended over here. It means you want to continue. जसं आपण काही वेळेस बघा ना, इकडे पीटीओ वगैरे लिहितात. प्लीज, काय म्हणतात त्याला? पीटीओ, प्लीज टर्न ओव्हर. हॅलो. येस. Yes, sir. It means you Yes. wanted to yet your writing is not completed, yet your flowchart, it is not ended. So small circle will help us. It represents continuation. It means your flowchart is not ended on this page. You want to continue. You need one more new page, and on the next page again you are drawing. So it's continuation of your flow chart. It represents, okay, small circle, it represents continuation. समजलं का? Sixth Yes, symbol. sir. सिम्बॉल नंबर 7, हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन अशा पद्धतीने काढायचा तो. Hexagon will help us to represent looping control statements. Okay. So let us try to understand what is meant by looping control statements. Sometimes certain statements, certain activities needs to be repeated again and again. For example, एक छोटस एक्झाम्पल बघा. तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये आहात असं म्हणू आपण. ठीक आहे. FY बीटेक इकडे लिहितो मी, FY बीटेक. एक्झाम दिली तुम्ही. ठीक आहे. एक्झाम दिली. मग इकडे डायमंड येणार आहे. तुम्ही पास झाला तर पुढच्या काय होणार, क्लासमध्ये जाणार असं म्हणू आपण. फर्स्ट इयर टू सेकंड इयर, हिअर आय विल राईट SY. पण जर इकडे पास झाला तर, ठीक आहे, इकडे ट्रू म्हणू आपण, ट्रू. आणि इकडे पास झाला तर कसं म्हणणार बघा ना, पास.
शॉर्ट मध्ये लिहितो मी, काय बघा ना, पी लिहिलेलं ना, पीस जर पास झालं, ट्रू झालं तर तिकडे सेकंड इयर, जर इकडे फेल झालं म्हणजे ही फॉल्सची लाईन आली, जर हे फेल झालं तर कुठे जाणार हो? FY. करेक्ट, FY. मग परत इकडे आपण एक्झाम देणार, मध्ये इथे एक्झाम म्हणा काहीतरी बघा आहे ना, एक्झाम ई लिहितो मी. फर्स्ट इयरची एक्झामिनेशन परत देणार आपण, परत इथे लॉजिकल कंडिशन चेक होणार, पास झालं तर सेकंड इयर, परत एकदा जर फेल झालं तर परत काय होणार? हॅलो, वन्स अगेन यू विल गो टू FY. once again you will have to appear for FY examination. मग ही प्रोसेस जी काही आहे ही रिपीट होत राहणार until and unless this logical condition will remain true. Once this logical condition will remain true, then only what will happen, this looping cycle or looping control statements or looping control activities get stopped, and further you will move towards a second activity, that is second year engineering असं म्हणू आपण. So this is the best example where certain sometimes if repetitive actions if you want to represent, so repetitive actions can be represented with the help of hexagon, त्याला आपण लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट असं म्हणू. मग इकडे इकडे बरं का, डायरेक्ट हा हेक्झॅगॉन वापरायचा, ठीक आहे. इथे कसं वापरणार बघा, हे असं, आणि तिथनं ते रिपीट झालं तर हे डायरेक्ट रिपीट होणार असं. समजलं का हेक्झॅगॉन? Yes, sir. किंवा हेक्झॅगॉन जरी नाही वापरला, ठीक आहे, without using hexagon also you can use diamond, and with the help of arrows you can represent looping control statements, repetitive actions you can represent. But if you want to use hexagons, meaning of hexagon is what, certain activities you want to do again and again, and these activities to represent such repetitive activities we are using hexagon. समजले का सगळे 7च्या 7 सिम्बॉल्स? काय अडचण? Yes, sir. No, sir. आपण आता फटाफट जातोय बरं का. पहिला जो आपण अल्गोरिदम बघितला होता आहे, टू फाइंड आउट ऍडिशन ऑफ टू नंबर्स, मग त्याच्यासाठी आहे ना, हाऊ वी कॅन कन्वर्ट दॅट अल्गोरिदम लिहिलता आपण. सो सेम अल्गोरिदम हाऊ वी कॅन कन्वर्ट, ओके, विथ दी इन दी फॉर्म ऑफ फ्लो चार्ट. तर हे एक्झाम्पल इकडे आपण स्टार्ट केलं बघा ना, इकडे आपण असं लिहिलता आहे ना अल्गोरिदम मध्ये, फर्स्ट स्टेप, स्टेप नंबर 1 आठवतं का बघा ना, स्टेप नंबर 1 स्टार्ट. मग ते स्टार्ट आल्यानंतर कुठला सिम्बॉल वापरायचा आहे? हॅलो, ओवेल. Oval. आणि त्या ओवेल मध्ये स्टार्ट लिहायचं. सेकंड स्टेप आपलं काय होतं? रीड ए अँड बी. ए आणि बी च्या व्हॅल्यूचं स्कॅनिंग झालं पाहिजे, रिडिंग झालं पाहिजे, कीबोर्ड थ्रू त्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट झाल्या पाहिजे, म्हणजे इनपुट झालं ते. आणि इनपुट जर असेल तर इनपुट साठी आपण कुठला सिम्बॉल वापरतोय? पॅरलोग्राम. हॅलो, येस. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सो सेकंड स्टेप म्हणजे ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप. Here, whatever steps we have written in the algorithm, so all those steps where we can convert it into diagrams, and diagrammatic representation of algorithm is called as flowchart. Hello, समजलं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So second step is what? Read A and B, where this we can call it as input. ह्याला आपण इनपुट असं म्हणू. त्याच्यानंतर बेरीज करतो आपण, ए प्लस बी, जिकडे प्रोसेसिंग होणार, ऍक्च्युअल ऍक्शन होणार, कॅल्क्युलेशन होणार. मग कॅल्क्युलेशन साठी आपण काय वापरतोय हो? रेक्टँगल. इकडे प्रोसेसिंग म्हणणार आपण. समजतंय का? प्रोसेसिंग किंवा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशनला किंवा प्रोसेसिंगला आपण कुठलं वापरतोय? रेक्टँगल वापरतोय. म्हणून थर्ड स्टेप मध्ये जिकडे आपण ए प्लस बी केलं, इकडे असं पण लिहू शकता, जर 3 व्हेरिएबल वापरले असतील तर सी इज इक्वल टू ए प्लस बी असं लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. हॅलो, थर्ड स्टेप. Yes, sir. Step number 4, after calculation, after processing, whatever result you have calculated, that result needs to be displayed on the output screen. To display something on the output screen, it means to represent output. Again, we are using parallelogram. Input आणि output ला parallelogram वापरायचा, लक्षात ठेवा. हॅलो, कळलं का? Yes, sir. Yes, sir. अँड लास्ट स्टेप इज व्हॉट? स्टॉप. आणि स्टॉप आणि स्टार्टला ओवेल वापरायचा. स्टॉप आणि स्टार्टला ओवेल वापरायचा. इनपुट आणि आउटपुटला पॅरलोग्राम वापरायचा, स्टार्ट अँड स्टॉपला ओवेल वापरायचा.
आणि रेक्टँगल जो आहे तो प्रोसेसिंग किंवा कॅल्क्युलेशन साठी फॉर्म्युले वगैरे लिहिण्यासाठी त्याच्या आतमध्ये रेक्टँगल वापरायचा. अँड ऑल दीज, ठीक आहे, ऑल दीज सिम्बॉल्स वी आर कनेक्टिंग विथ द हेल्प ऑफ एरोज. एरो कशासाठी कळले का? हॅलो, Yes, sir. एरो मुळे काय कळणार, तर ही पहिली स्टेप आहे स्टार्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप इज व्हॉट, रीड ए अँड बी. आफ्टर रीडिंग ए अँड बी, आफ्टर स्कॅनिंग व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी, नेक्स्ट स्टेप इज व्हॉट, सी इज इक्वल टू ए प्लस बी, where we are performing certain calculations, therefore rectangle is used. After calculating result, okay, after finding the addition of a and b, after performing this operation, what is the next step? We need to display our result. So addition we are displaying on the output screen. To display the result, again we are using, okay, parallelogram. Parallelogram is useful for input and output. To display to accept input and to display output on the screen, we are using parallelogram. So display result or display addition, and at the end again we are using, again we used म्हणू आपण इकडे stop, and this is the oval symbol. समजला का पहिला फ्लो चार्ट पहिल्या अल्गोरिथम साठी कसा काढलेला आहे तो? हॅलो, Yes, sir. काय काय अडचण असेल विचारा, नसेल तर आपण पुढच्या कुठे गेलो, क्लिअर बघा. आता फटाफट, ठीक आहे. सेकंड जो आपण बघितला होता ना, एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करणे, आठवतं का बघा. ड्रॉ अ फ्लो चार्ट आहे ना, टू फाइंड आउट ऑर फॉर एरिया ऑफ सर्कल. मग तिकडे पण काही स्टेप्स लिहिल्या होत्या आपण. स्टार्ट साठी ओवेल बघा ना फटाफट. पॅरलोग्राम कशासाठी, रीड रेडियस, हा हे इनपुट साठी, पॅरलोग्राम इनपुट साठी. आता पायची व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायला लागते. पायची व्हॅल्यू आपण अशी स्टोअर केली, ती प्रोग्राम पण लिहिता याचा, पाय इज इक्वल टू 3.14. मग जिकडे पायची व्हॅल्यू आपण स्टोअर करणार, अशा काही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी अगेन वी आर युझिंग, ओके, फॉर्म्युलाच आहे हा थोडक्यात. पाय इज इक्वल टू 3.14 म्हणजे इट इज लाईक फॉर्म्युला. टू स्टोअर सर्टन व्हॅल्यूज अगेन वी नीड टू यूज, ओके, रेक्टँगल. त्यामुळे इकडे रेक्टँगल आलेला आहे, लक्षात ठेवा आहे ना. कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी रेक्टँगल येणार, कारण की तिकडे प्रोसेसिंग होणार म्हणजे स्टोअर होणार, ती व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. मग ज्या ठिकाणी व्हॅल्यू स्टोअर होतात त्याला प्रोसेसिंग म्हणू आपण किंवा कॅल्क्युलेशन म्हणू आपण, त्याच्यासाठी आपण रेक्टँगल वापरतोय. म्हणून इकडे स्टोअर व्हॅल्यू ऑफ पाय ह्याच्यासाठी रेक्टँगल आला. मग आरची व्हॅल्यू भेटली, त्याला पायची व्हॅल्यू भेटली. पुढचं जी स्टेप असणार ती ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन ऑफ एरिया ऑफ सर्कल, वेअर वी आर युझिंग फॉर्म्युला पाय इंटू आर अँड वी आर फाइंडिंग आउट एरिया ऑफ सर्कल, where again processing will be done. Therefore here also you will find rectangle. कळलं का हे रेक्टँगल का आला? Yes, sir. So after this, here at this step area of circle is calculated. After calculating area of circle, next step is what, you can display result on the output screen. Here our result is Parallelogram use. area of circle, and to display result again we are using parallelogram. Input आणि output साठी parallelogram, स्टार्ट आणि एंड साठी Oval. ओवेल, आणि फॉर्म्युले जर वापरत Calculation आणि फॉर्म्युल्यासाठी रेक्टँगल. समजलं का सेकंड? Yes, sir. Yes. आता इथे बघा, ड्रॉ द फ्लो चार्ट टू डिटरमाइन लार्जेस्ट नंबर, ओके, लार्जेस्ट नंबर बिटवीन टू नंबर्स. दोन नंबर्स आहेत, त्या दोघांपैकी मोठा कोण आहे. मग इकडे स्टार्ट ऍज युजल स्टार्ट झालं ते ओवेलनी. रीड ए अँड बी इनपुट असल्यामुळे पॅरलोग्राम आलं. त्याच्यानंतर कंडिशन ए इज ग्रेटर दॅन बी. मग ही कंडिशन जर ट्रू झाली, मग कंडिशन असल्यामुळे काय आलंय हो, हे डायमंड, बिकॉज डिसिजन घेतला जाणार आहे इकडे. ही लॉजिकल कंडिशन एकतर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार, बरोबर. मग जिकडे कंडिशन घेतली जाते, कंडिशनचा विचार केला जातं, जिकडे डिसिजन घेण्यासाठी भाग पडलं जातं अरिथमॅटिक लॉजिकल युनिटला, तिकडे डायमंड येतं. मग इकडे दोन संख्यांमध्ये मोठी कुठली आहे ना, ती फाइंड आउट करण्यासाठी लॉजिकल कंडिशन दिली, त्याच्यासाठी हा डायमंड आला. हा कळला का डायमंड का आला? हॅलो, Yes, sir. Yes, sir. मग हे जे आहे ते थोडंसं यांचं खाली चुकलंय बघा, ते आपण इथे लिहिलेलं आहे. हा डायमंड ए इज ग्रेटर दॅन बी. मग ह्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज. मग ह्या डायमंड मधून एक लाईन काढली, जर ही ट्रू झाली आणि जर हे ए इज ग्रेटर दॅन बी हे जर फॉल्स झालं तर काय, आणि ट्रू झालं तर काय. ह्याच्यासाठी आपण दोन एक्झाम्पल घेऊया छोटे.
ए आणि बी च्या व्हॅल्यू, जी पहिली व्हॅल्यू आहे 3 म्हणू आणि बी ची व्हॅल्यू 1 आहे, ह्या जर आपण व्हॅल्यूजनी गेलो इकडे तर ए इज ग्रेटर दॅन बी, हे 3 हे मोठा असेल 1 पेक्षा, इथे लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. ट्रू झाल्यामुळे आउटपुट साठी इथे पॅरलोग्राम दाखवलं, म्हणजे आपल्याला स्क्रीनवर दाखवायचं इकडे ना, ए हा मोठा आहे बी पेक्षा. सच काइंड ऑफ मेसेज आय वॉन्ट टू डिस्प्ले ऑन द आउटपुट स्क्रीन, देअरफॉर व्हॉट आय विल यूज पॅरलोग्राम, म्हणून इकडे पॅरलोग्राम आला. हा ए हा मोठा आहे बी पेक्षा असा मेसेज आपण आउटपुट स्क्रीनवरती दाखवणार. हे इनपुट टाकले जाणार, ए ची व्हॅल्यू अशी टाकली जाणार तिकडे 3, बी ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू टाकली जाणार 1, आणि ह्या 2 व्हॅल्यू टाकल्यानंतर मशीन आपल्याला स्क्रीनवर मेसेज दाखवणार, ए हा मोठा आहे बी पेक्षा, ए इज ग्रेटर दॅन बी असा मेसेज आपल्याला आउटपुट स्क्रीनवर दिसणार. तो दिसण्यासाठीचा लिहिलेला हा फ्लो चार्ट आहे. समजतंय काय? येस सर. हा, मग इकडे ट्रू झालं, ते ट्रू झाल्यामुळे तो ए इज ग्रेटर दॅन बी असा मेसेज स्क्रीनवर दाखवणार आणि मग आपला प्रोग्राम तिकडे स्टॉप होणार. मग हा एक फ्लो झाला. जिकडे कंडिशन ट्रू झाली तर हे असा फ्लो एक्झिक्यूट होणार. बट इफ सपोज व्हॅल्यू ऑफ ए इज 1, चेंज केला व्हॅल्यू अँड व्हॅल्यू ऑफ बी इज 3, तिथे मात्र काय होणार, ए इज ग्रेटर दॅन बी, दिस लॉजिकल कंडिशन विल नॉट रिमेन ट्रू, इट इज फॉल्स, ह्या केससाठी. बरोबर का? ह्या इनपुटसाठी. हॅलो, येस सर. फॉल्स झाल्यामुळे तो इकडे जाणार आणि सांगणार काय, दाखवणार काय, आउटपुट आहे इकडे. आउटपुट पॅरलोग्राम वापरलं बघा ना, आउटपुट आपल्याला स्क्रीनवर काय दिसलं पाहिजे, बी इज ग्रेटर दॅन ए हे दिसलं पाहिजे, आणि मग स्टॉप. हॅलो हॅलो येस सर. तर हे आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये ह्याचा प्रोग्राम लिहिणार आहोत. पण हे प्रोग्राम लिहिण्यासाठी तुमच्याकडे हा अल्गोरिदम पण तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे आणि हे फ्लोचार्टची डायग्राम पण तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. जर हे शक्य असेल देन ओनली वी कॅन राईट प्रोग्राम फॉर दिस फ्लोचार्ट. समजतं का कसं आहे फ्लो, लॉजिकल फ्लो किंवा डायग्रामॅटिक फ्लो कसा आहे. मग कसं आहे बघा ना, ते जे आपण तिकडे लिहिलं आहे ना अल्गोरिदम, ते अल्गोरिदम समजण्यासाठी सोपं आहे का डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन? विचार करा ना, फटाफट समजतं इकडे. डायग्राम. जर मी ही डायग्राम अशी तुम्हाला दिली तिकडे तर तुम्ही लगेच ह्या फ्लो वरून समजून घेणार की कशा पद्धतीने प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे. पहिल्यांदा स्टार्ट, ओवेल म्हणजे स्टार्ट, देन पॅरलोग्राम इनपुट घेतलं जाणार कीबोर्ड थ्रू, ए आणि बी च्या व्हॅल्यू इनपुट म्हणून घेतलं जाणार कीबोर्ड थ्रू. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे, तर इथे लॉजिकल कंडिशन चेक केली जाणार, ए इज ग्रेटर दॅन बी. जर ही ट्रू असेल तर काहीतरी व्हायला पाहिजे, जर ही ट्रू नसेल, फॉल्स असेल तर काहीतरी व्हायला पाहिजे. ट्रू असेल तर हा मोठा आहे बी पेक्षा असं स्क्रीनवर दाखवलं पाहिजे, जर कंडिशन फॉल्स झाली तर बी हा मोठा आहे ए पेक्षा असं दाखवलं पाहिजे, आणि ऍट द एंड आवर प्रोग्राम इकडे स्टॉप होणार आहे. येस? हॅलो, येस सर. जाऊया पुढे. काय अडचण असेल तर विचारा, नसेल तर जाऊया पुढे. ठीक आहे. हा, नंतर तिघांमध्ये मोठं कुठलं आहे ना, हा पण काहीतरी अल्गोरिदम तिकडे लिहिलता आपण बघा ना. आउट ऑफ 3 नंबर्स विच नंबर इज लार्जेस्ट नंबर आहे ना अमंग्स द 3 नंबर्स. मग त्याच्यासाठीचा हा फ्लो चार्ट आहे, जिकडे ओवेल वापरला आपण स्टार्ट, पॅरलोग्राम वापरलं इनपुट साठी, ए बी सी, इथं बी राहिलं का बघा ना, इथं बी पाहिजे बरं का, ए बी सी. सो 3 व्हेरिएबल्स, 3 व्हॅल्यूज वी आर एंटरिंग थ्रू कीबोर्ड. ए ची व्हॅल्यू आपण कीबोर्ड थ्रू एंटर करणार, बी ची आणि सी ची. मग स्कॅनिंग होणार तिकडे. म्हणून हे इनपुट साठी काय वापरलेलं आहे, पॅरलोग्राम वापरलेला आहे. त्याच्यानंतर इकडे स्मॉल सर्कल आलं. का आलं? इकडे काय संपलं, त्या विद्यार्थिनीचं पेज संपलं व्हायचं. हॅलो, समजतंय? येस सर. मग तिकडे कंटिन्युएशन साठी व्हॉट वी आर डुईंग, स्मॉल सर्कल वी आर युजिंग. सो स्मॉल सर्कल रिप्रेझेंट्स your flowchart is not ended over here, still you need one more page to complete your flowchart. मग इथं फक्त इनपुट घेतलं, हे स्मॉल सर्कलनी कंटिन्युएशनचा अर्थ लावला गेला तिकडे, आणि नेक्स्ट पेजला जातोय आपण. आता हे थोडंसं चुकलंय का बघा त्यांचं बरं का, हे त्यांनी खोडलेलं आहे. ठीक आहे, हे कन्सिडर न करता आपण डायरेक्ट इथे येऊ. आता इथे सर्कल काढायची गरज होती का नाही माहित नाही मला, त्या तिकडे शेवटच्या पेजच्या शेवटी आहे सर्कल दाखवणं गरजेचं आहे. इकडे सर्कल नाही दाखवलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही कुठनं चालू करू शकणार. डायमंड नाही, त्याच्या आधी हे ॲरोनी चालू करायचं, म्हणजे इथून हा ॲरो आला. हॅलो, हे सर्कलची गरज नाही. ठीक आहे, काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल.
बरं का. काढलं तरी चांगलंच आहे, नाही काढलं तरी चालेल, पण ऍटलीस्ट हा एरो यायला पाहिजे. देन दिस डायमंड कंडिशन चेक होणार इकडे, ए इज ग्रेटर दॅन सी. जर ही कंडिशन ट्रू झाली, बघा ना, विचार करा, जर ही कंडिशन ट्रू झाली तर हा पुढे घेऊन काय जाणार हो, ए हा सी पेक्षा मोठा आहे, greater. ए हा सी पेक्षा मोठा आहे असा अर्थ घेऊन तो पुढे जाणार. मग तो ए हा सी शी कम्पेअर झाला पाहिजे, ए हा सी शी कम्पेअर झाला पाहिजे, थर्ड व्हेरिएबलशी कम्पेअर झाला पाहिजे. मग तो परत एकदा जर ट्रू मेसेज आला, आता इकडे ॲरो मिस केलेत बरं का त्या विद्यार्थिनींनी, तुम्ही काढा ते आहे ना, ॲरोला अर्थ आहे, नाहीतर फ्लो कळत नाही, लक्षात घ्या. येस, Yes, sir. हा. आपण एक एक्झाम्पल घेऊया, बघा ना फास्ट. ए बी आणि सी ह्याच्या 3 व्हॅल्यू, इकडे 10 घेतलं, इकडे 7 घेतलं आणि इकडे 4 घेतलं. मग ह्या व्हॅल्यू नुसार काय होणार बघा ना, ए इज ग्रेटर दॅन सी, ए इज ग्रेटर दॅन सी, ट्रू ऑर फॉल्स, ट्रू, ते पुढे येणार. ए वी आर मला वाटतं ए इज ग्रेटर दॅन सी घेतलं इकडे, बघा ना, लॉजिक चेंज करू शकतो आपण. इकडे ए इज ग्रेटर दॅन सी च्या ऐवजी ए इज ग्रेटर दॅन बी पण घेऊ शकेल कोणतर. हॅलो हॅलो, Yes, sir. किंवा Yes. बी इज ग्रेटर दॅन सी पण घेऊन आपण चालू करू शकू, किंवा ए इज ग्रेटर दॅन सी नी पण चालू करू शकू. सो 3 पॉसिबिलिटीज पैकी कुठली तरी एक पॉसिबिलिटी घेऊन ह्यांनी चालू केलंय. मला वाटतं हे मी थोडंसं होमवर्कला दिलं त्यावेळेस, बघा ना, शिकवताना, आठवत नाही आता मला. ए इज ग्रेटर दॅन सी, जर ए हा मोठा असेल सी पेक्षा, तर ए हा मोठा सी पेक्षा झाल्यामुळे मग इथे त्यांचं चुकलंय का बघा. चुकलंय वाटतं, बघा ना. हा इथे मला वाटतं बी लिहायला पाहिजे बरं का, विचार करू आपण, ठीक आहे. ह्यांनी लिहिताना चुकलंय का बघा, विचार करा आता. बघा मी सांगतोय ना, इथे बी पाहिजे, ए इज ग्रेटर दॅन बी पाहिजे, त्यांनी चुकलंय वाटतंय बरं का. ए इज ग्रेटर दॅन बी, ह्या पहिल्या 2 कंडिशन सांगा मला काय होणार. ए इज ग्रेटर दॅन बी, ट्रू का फॉल्स? True. ट्रू. ट्रू असल्यामुळे तो ही लाईन फॉलो करणार. मग तिकडे ए हा मोठा असल्यामुळे हा सी सोबत कम्पेअर होणार, ए इज ग्रेटर दॅन सी ह्याच्यासोबत कम्पेअर झाला, तो ह्याच्यासोबत कम्पेअर झाला. मग इथे परत चेकिंग होणार, ए हा सी पेक्षा मोठा आहे का, ट्रू ऑर फॉल्स, ट्रू. True. त्याच्यामुळे तो इकडे येणार आणि हा आउटपुट मेसेज स्क्रीनवर दाखवण्यासाठी आपण पॅरलोग्राम वापरलेला आहे. पॅरलोग्राम आउटपुट साठी ए इज ग्रेटर किंवा ए इज लार्जेस्ट काय म्हणा बघा, ए इज ग्रेटर दॅन बी अँड सी असा मेसेज आपण स्क्रीनवर दाखवू शकू. आणि मग इकडे आपला प्रोग्राम स्टॉप होणार. हा पहिला फ्लो. काय अडचण, काय No, अडचण. sir. दुसरा फ्लो व्हॅल्यू चेंज करतोय मी. जिकडे आपण थोडस बी ला मोठं करण्याचा प्रयत्न करतोय समजण्यासाठी. बी ला इकडे 10 लिहिलं, ठीक आहे. इकडे 5 लिहिलं आणि इकडे 3 लिहिलं, ठीक आहे. मग इकडे ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी, ट्रू ऑर फॉल्स सांगा. ए इज ग्रेटर दॅन बी, फॉल्स. त्याच्यामुळे इकडचं आपण क्लिअर करू. हा जो पहिला फ्लो झालता हे कळलं आपल्याला. आता दुसरा फ्लो तो फॉलो करणार, तो असा. ए इज ग्रेटर दॅन बी ही कंडिशन फॉल्स झाली, फॉल्स झाल्यामुळे तो हा पाथ फॉलो करणार, बरोबर. हॅलो, Yes, sir. हा. त्याच्यानंतर मग बी इज ग्रेटर दॅन सी, बी इज ग्रेटर दॅन सी हे चेक करणार आहे का ट्रू. True. Yes. येस, ट्रू. मग ट्रू असल्यामुळे तो इथपर्यंत आलता हा फॉलो पाथ करत, हा फॉलो काय म्हणणार, हा पाथ फॉलो करत. नंतर तो बी इज ग्रेटर दॅन सी हा पाथ फॉलो करणार, सॉरी, हा पाथ फॉलो करणार आणि तो दाखवणार बी इज ग्रेटर दॅन ए अँड सी. समजलं का. हॅलो, Yes, Yes. sir. Yes, sir. हा दुसरा असा मार्ग आणि मग नंतर एंड होणार. हा सेकंड वे म्हणू आपण. अशा पद्धतीने प्रोग्राम एक्झिक्यूट होणार म्हणून. फ्लोचार्ट भरपूर महत्वाचे आहेत, लक्षात घ्या ना. उद्या कंपनीमध्ये जर गेला तुम्ही आणि असे काही प्रॉब्लेम फ्लोचार्टद्वारे सॉल्व्ह केला तर तिकडे R&D आहे ना, रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटमध्ये बराच काही पैसा मिळू शकेल तुम्हाला आहे ना. इकडे वाटतं आपल्याला हे सोपं आहे, पण हे काढणं अवघड आहे. ते तुम्ही ट्राय करा ना 2-3 एक्झाम्पलला, स्वतः तुम्हाला समजेल ते. त्याच्यानंतर तिसरी पॉसिबिलिटी, खोडरबर कुठे गेलं बघा, इरेजर.
सी खोडलं चुकून. हा पाथ पण आपण घालवला. ठीक आहे. 4 पॉसिबिलिटी फक्त बघतोय, बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत त्यात, तुम्ही नंतर विचार करा. सी, आता सी ला मोठं करणार आहे आपण बरं का. सी ला मोठं करताना इकडे 10 लिहिलं मी. ओके, आणि कसं केलं बघा ना, इकडे 5 लिहिलं आणि इकडे 3 लिहिलं. तर तो तिसरा वे फॉलो करणार. तो कुठला असेल आपण चेक करतोय. ए इज ग्रेटर दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन बी. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. ट्रू. ट्रू असल्यामुळे तो हा पाथ फॉलो करणार. येस. येस. ह्याच्यानंतर ए इज ग्रेटर दॅन सी हे चेक होणार. फॉल्स. मग हे फॉल झालं. हे फॉल झाल्यामुळे तो हा पाथ फॉलो करणार आणि तो स्क्रीनवर दाखवणार सी इज ग्रेटर दॅन बी अँड सी. सॉरी, सी इज ग्रेटर दॅन ए अँड बी. सी इज ग्रेटर दॅन ए अँड बी. येस. येस सर. विचार करा. आणि मग तो इकडे स्टॉप कडे येणार, म्हणजे हा पाथ फॉलो होणार असा. डन. येस सर. आता बर का, चौथी आणि लास्टची पॉसिबिलिटी, आपण 4च पॉसिबिलिटी घेतोय. ह्यात बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत, मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. आपण फक्त समजून घेण्यासाठी 4च पॉसिबिलिटी घेतोय. त्याची पुढची आणि शेवटची जी पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये फरक चेंज काय केला बघा ना थोडासा. जो चौथा पाथ फॉलो करेल तो इकडे 5च्या जागेवरती 3 लिहिलं आणि 3च्या जागेवर 5 लिहिलं. म्हणजे कसं, मला वाटतं इथं मी 5 लिहिलं, विचार करा, आणि इकडे 3 लिहिलं. आता काय होणार, आपला हा तिसरा पाथ जो आहे तो मी क्लिअर करतो इरेजरने. हा 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 खोडला. लाईट आली आहे ना, वा. विचार करा आता. सगळ्यात पहिल्यांदा काय होणार. हॅलो, गेली परत. ए इज ग्रेटर दॅन बी. फॉल्स सर. ए इज ग्रेटर दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन बी हे फॉल्स होणार, म्हणजे हा पाथ फॉलो व्हायला चालू झाला. येस. येस सर. त्याच्यानंतर बी इज ग्रेटर दॅन सी. बी इज ग्रेटर दॅन सी. बी इज ग्रेटर दॅन सी हे पण फॉल्स झालं. मग तो हा पाथ फॉलो करणार. अगेन फॉल्स. हा पाथ फॉलो करणार, बरोबर. येस सर. आणि येस सर. परत एकदा आउटपुट दाखवणार सी इज ग्रेटर दॅन अगेन ए अँड बी. हॅलो. येस सर. आणि मग थांबणार इकडे शेवट. समजतं का बघा. हा भरपूर महत्वाचा फ्लोचार्ट म्हणून आपण होता. हा समजल्यानंतर कॉम्प्लेक्स फ्लोचार्ट्स यू कॅन ड्रॉ अँड सो हाऊ ऍक्च्युअली वी नीड टू थिंक हिअर यू कॅन अंडरस्टँड कशा पद्धतीने प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. अँड एक्झाम्पल्स ऑल्सो आय एम गिव्हिंग टू यू सो दॅट यू कॅन put and different values and you can try to analyze and what kind of path will be followed. And so only 4 possibilities we are considering. There are few more possibilities. जिकडे मला वाटतं मी काल सांगितलंय ना ए बी सी. एक फक्त पॉसिबिलिटी सांगतो बघा. इकडे 10, इकडे पण 10 आणि इकडे 5 असे असू शकते. 2 संख्यांची व्हॅल्यू सेम पण दोन्ही मोठ्या आहे ना तिसऱ्या संख्येपेक्षा. येस. येस सर. एक संख्या मोठी आणि दुसऱ्या संख्या सेम. मग अशा काही आपण तिकडे बरं का, आपला अझम्पशन आहे मला वाटतं इथे कुठेतरी की ए इज नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. समजतं का बघा. ए बी सी हे डिफरंट व्हॅल्यूज असतील तर ह्या 3च पॉसिबिलिटीज असणार तिकडे. एम आय राईट? येस सर. ए ची व्हॅल्यू बी सोबत नाही, बी ची व्हॅल्यू सी सोबत नाही, ऑब्व्हियसली ए ची व्हॅल्यू सी सोबत नसणार आहे. मग ह्या अझम्पशनला पकडून लिहिलेला हा फ्लोचार्ट, काढलेला हा फ्लोचार्ट आहे असं म्हणू आपण. समजला का सगळ्यांना? येस सर. जाऊया पुढे. कोणाला अडचण असेल तर विचारा फास्ट. हॅलो. ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा. फक्त इथे बरं का मला वाटतं त्यांचं चुकलेलं आहे 100%. इथे ए इज ग्रेटर दॅन काय पाहिजे. हॅलो. बी. करा, तुम्ही दुरुस्त करा. नोट्स मध्ये चुकलेलं आहे ते. ए इज ग्रेटर दॅन बी पाहिजे हे.
तिथे इज ग्रेटर दॅन सी लिहिलंय ते चुकीचं आहे. यस, Yes, sir. समजलं का फ्लोचार्ट? Yes, sir. Yes, जाऊया sir. पुढे. Oh, sir. पुढचा जो आहे ना, ड्रॉ अ फ्लो चार्ट आहे ना टू फाइंड आउट ओके रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हे आजच बघितलं आपण अल्गोरिदम. ह्याच्यासाठी स्टार्ट केलंय ना ओवेलनी, पॅरोलोग्रामनी काय केलंय, ए बी सी एन हे रीड केलं किंवा स्कॅन केलं इनपुटसाठी पॅरोलोग्राम. मग इकडे आपण कॅल्क्युलेट केलं बी स्क्वेअर मायनस 4ac हे सुरुवातीला कॅल्क्युलेट केलं. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असो आपण, तर आपल्याला काय वापरलं पाहिजे, आपण रेक्टँगल वापरला पाहिजे, बरोबर. Yes, sir. तर तो रेक्टँगल इकडे वापरला गेलेला आहे. त्याच्यानंतर बरं का, त्याच्यानंतर बघा ना, इथून थोडस मजेशीर गोष्टी चालू झाल्या म्हणून आपण इकडे आपण चेक केलाय. आता इकडे जो काय आहे तो आपण त्या पॉसिबिलिटीज ज्या मी बऱ्याच सांगितल्या मगाशी त्या आपण यात कन्सिडर केल्या नाहीत. कुठल्या, ए ची व्हॅल्यू जर 0 झाली, बी ची व्हॅल्यू जर 0 झाली, विचार करा, सी ची व्हॅल्यू जर 0 झाली, हे सेपरेटली आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर नाही केलेलं आहे बरं का. फक्त हे जे आहे हे आपण गृहीत धरलं इकडे की ए इज नॉट इक्वल टू 0, ए इज नॉट इक्वल टू 0 हे कन्सिडर करून काढलेला हा फ्लोचार्ट आहे. मग तिकडे बरं का, तिकडे बघा बी स्क्वेअर जर मोठा असेल 4ac पेक्षा आणि ही कंडिशन जर ट्रू झाली तर डेफिनेटली काय होणार सांगा, आपल्याला रूट्स जे काय आहेत ते रिअल रूट्स मिळणार, बरोबर. हे बघितलं मगाशी आपण. Yes, sir. Yes, sir. आणि जर बी स्क्वेअर हे 4ac पेक्षा जर लहान झालं तर आपल्याला कसले कॉम्प्लेक्स रूट भेटणार, मग तो हा मार्ग फॉलो करणार, हा पाथ फॉलो करणार. हॅलो. Yes, sir. आणि मग इकडे तुम्ही परत एकदा बरं का, थोडस ह्यांनी मिक्स केलेलं आहे बरं का ह्या विद्यार्थिनींनी. हे पण मी मला वाटतं होमवर्कला दिलं तर बघा ना, तुम्हाला जमलं तर तुम्ही काढा ते फ्लोचार्ट. कुठे गेलं बघा ना, कुठे गेलं, हा. तर इथे रेक्टँगल वापरलेला आहे त्यांनी. हे पण थोडस चुकलंय का बघा त्यांचं बरं का, हे चुकलेलं आहे. इथे पॅरोलोग्राम नाही यायला पाहिजे. पॅरोलोग्राम मध्ये आला तर तो काय मेसेज येणार की रिअल रूट्स मिळणार आहेत आपल्याला. हॅलो, हे आपण आउटपुट स्क्रीनवर दाखवू शकू, रिअल रूट्स मिळतात आहेत म्हणून. हॅलो, हा मेसेज आपण दाखवू शकू आउटपुट स्क्रीनवर की रिअल रूट्स मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करायला लावलं तिकडे, x1 ची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस ए. x1 फाइंड आउट केला, x2 फाइंड आउट केला. जे काय फाइंड आउट करणे म्हणजे फॉर्म्युले वापरणे. मग त्याच्यासाठी काय कुठला सिम्बॉल वापरलाय, हॅलो हॅलो, रेक्टँगल. Yes. Yes, sir. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली, बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय झालं की 4ac हे मोठं झालं आहे ना बी स्क्वेअर पेक्षा, मग आपल्याला कसले रूट्स भेटणार आहेत, तर कॉम्प्लेक्स रूट्स भेटणार आहेत. आणि ते फाइंड आउट करण्यासाठी परत एकदा हा फॉर्म्युला वापरलेला बघा ना, x1 इज इक्वल टू मायनस बी डिवाइडेड बाय ट्वाइस ए प्लस. आता हा फॉर्म्युला थोडासा चेंज केला कारण की कॉम्प्लेक्स रूट्स भेटणार आहेत आपल्याला. का ह्याचं कारण काय, तर 4ac हे मोठं आहे बी स्क्वेअर पेक्षा, ही कंडिशन फॉल झाली. येस. Yes, sir. म्हणून हे दोन फॉर्म्युले वापरलेले आहेत. हे दोन फॉर्म्युले जर वापरत असो आपण तर इकडे रेक्टँगल येतो परत, इकडे पॅरालोग्राम येणार नाही. हे चुकलेलं आहे बरं का त्यांचं. समजतंय का काय चुकलंय काय बरोबर आहे. हॅलो. Yes, sir. Yes, sir. त्याच्यानंतर मी क्लिअर करतोय. मग इकडे काय केलं बघा, एकत्र आणलं, ह्या दोन्ही लाईनी एकत्र आल्या इकडे आणि इकडे त्यांनी एंड केला. डिस्प्ले इथे एक आउटपुट साठी पॅरालोग्राम वापरू शकतो आपण, वेअर वी कॅन मेन्शन डिस्प्ले x1 अँड x2, डिस्प्ले व्हॅल्यूज ऑफ x1 अँड x2. मग हे आउटपुट असल्यामुळे पॅरालोग्राम. आणि मग ऍट दी एंड अगेन वी कॅन यूज ओवेल अँड वी कॅन राईट एंड. कळलं काय? Yes, Yes. sir. हा. आणि इकडे अजून एक पॉसिबिलिटी जी कन्सिडर केली गेलेली आहे ती कुठली,
आता बघा ना, थोडासा विचार करा. बी स्क्वेअर आणि 4ac ह्याच्यामध्ये एकतर बी स्क्वेअर मोठा असेल 4ac पेक्षा, किंवा बी स्क्वेअर हा लहान असेल 4ac पेक्षा, किंवा बी स्क्वेअर हा बरोबर असेल 4ac पेक्षा. ही एक पॉसिबिलिटी आहे तिसरी. हॅलो, Yes, sir. विचार करा. मग जर बी स्क्वेअर इज इक्वल टू 4ac आला तर स्क्वेअर रूट मध्ये जे काय लिहिलेलं आहे इकडे बी स्क्वेअर मायनस 4ac हे डायरेक्ट जागेवर 0 होणार आणि आपल्याला मायनस बी डिवायडेड बाय ट्वाईस ए असं रूट भेटणार. हॅलो, Yes, sir. म्हणजेच तिकडे मला वाटतं आपलं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही ते. हॅलो, विचार करा. मगाशी आपण बघितली होती ही केस, वेगळ्या पद्धतीने बघितली होती, वेगळ्या लॉजिकनी. आता इकडे थोडंसं वेगळं सांगतोय मी. x1 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू मायनस बी डिवायडेड बाय ट्वाईस ए. ही केस बघितली होती का? ही केस कधी येते? विचार करा. ही केस कधी येते? एक्स स्क्वेअर, परत एकदा लिहितो मी बघा ना, बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 मायनस बी डिवायडेड बाय ट्वाईस ए. मला वाटतं ही वेगळीच केस आहे, बरोबर का? हॅलो, असं पण रूट भेटू शकेल आपल्याला, विचार करा. हॅलो, Yes, sir. आणि हे रूट असं कधी भेटणार? मायनस बी डिवायडेड बाय ट्वाईस ए. मला वाटतं ज्यावेळेस बी स्क्वेअर हे 4ac सोबत असणार त्यावेळेस हा जो काही स्क्वेअर रूट मध्ये लिहिलेली ही जी काही टर्म आहे ही डायरेक्ट जागेवर 0 होणार. बी स्क्वेअर मायनस 4ac, का तर बी स्क्वेअर इज इक्वल टू 4ac असं होणार तिकडे, आणि ही टर्म जागेवर 0 येणार. मायनस बी डिवायडेड बाय ट्वाईस ए असं एक आन्सर भेटणार आपल्याला. म्हणजे x1 आणि x2 हे दोन्ही पण सेम भेटणार. आणि हे दोन्ही पण जर सेम भेटले तिकडे बरं का, तर मला वाटतं त्याला आपण रिअल रूट्स भेटले असं म्हणू आपण. उलट्या पद्धतीने जरी गेलो मी तरी पण मला ते इक्वेशन काढता येईल बघा ना. एक्स प्लस वन, थोडंसं लिहितो मी काय बघा ना, परत एकदा एक्स प्लस वन असं काहीतरी घेतलं मी. हे रूट्स आहेत माझ्याकडे असं समजा, किंवा काय बघा ना, इज इक्वल टू 0. काय इक्वेशन भेटलो? हॅलो, 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 सांगा. X square plus 2x हा प्लस +1. plus 1. हा 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ह्या केसमध्ये विचार करा. ए हा आपला 1 आहे, बी हा 2 आहे, सी हा 1 आहे. मग काढा आहे ना, बी स्क्वेअर काढा. बी स्क्वेअर किती येणार हो? 4. हॅलो, 4. 4. Yes, sir. मायनस 4ac किती येणार? ए आणि सी हे 1 आहेत. 4 इंटू 1 इंटू 1 म्हणजेच परत 4, म्हणजेच 4 मायनस 4 किती येणार? 0. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. ह्याचे रूट्स आपल्याला x इज इक्वल टू -1 आणि दुसरं x1 इज इक्वल टू -1 आणि x2 पण आपल्याला -1च भेटतोय. हॅलो, Yes, sir. Yes, sir. हा, ही मला वाटतं वेगळीच केस आहे जिकडे रिअल रूट्स मिळतात, जिकडे बी स्क्वेअर आणि 4ac हे सेम राहतात. जर बी स्क्वेअर आणि 4ac सेम राहिले तर ही मला वाटतं स्टेप हे आपल्याला विचारात घ्यायला लागणार लॉजिक. येस, Yes, sir. विचार करा बरं का. कळलं का हे फ्लोचार्ट कसं काढलंय? Yes, sir. कसं बघा ना, अल्गोरिदमनी गोष्टी एवढ्या क्लिअर नाहीत होत, बट इफ यू विल ड्रॉ फ्लोचार्ट इमिजिएटली एव्हरीथिंग विल बी इन फ्रंट ऑफ यू अँड यू कॅन थिंक रिअली. And once you will have flowchart in front of you, then only it is very easy for us to write the program, actual program we can write. Hello, yes, Yes, sir. हे कळलं का? हे कळलं का? मला कोण सांगेल 3 पॉसिबिलिटीज इकडे बघितलेल्या आहेत आपण, कुठल्या कुठल्या त्या? फास्ट. Square is greater than 4ac, b square is less than 4ac, and b square is equal to 4ac. व्हेरी गुड. बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4ac जर असेल तर रिअल रूट मिळणार आहेत, रिअल रूट्स मिळणार आहेत म्हणून आपण. बी स्क्वेअर
इज इफ बी स्क्वेअर इज लेस दॅन 4ac असेल तर आपल्याला डेफिनेटली कॉम्प्लेक्स रूट मिळणार आहे. आणि बी स्क्वेअर जर बरोबर असेल 4ac तर आपल्याला परत एकदा रिअल रूट्स मिळणार आहेत. आणि ते Real कसले root. मिळणार आहेत? सेम मिळणार आहेत, सेम. हॅलो, रिअल रूट्स मिळणार आहेत पण सेम मिळणार आहेत. म्हणजेच इकडे x1 पण आपल्याला -1 भेटला आणि x2 पण आपल्याला -1 भेटला. ह्या केसमध्ये भेटला का हो? Yes, sir. म्हणजे Sir. रूट्स आर रिअल अँड सेम. Roots are real and same. And when roots are real and same, when b square is equal to 4ac, in this case, in this condition, roots are same and real. Roots are different and real. हे कधी? तर बी स्क्वेअर जर मोठा असेल 4ac तर रूट्स हे रिअल भेटतात आणि ते डिफरंट असतात. हॅलो, बघा इकडे मला वाटतं पुसून गेलं त्यांचं, इकडे डिफरंट असतात. हॅलो, ह्या केससाठी डिफरंट रूट्स. येस, Yes. इकडे सेम रूट्स मला वाटतं इथं त्यांनी मेन्शन केलंय रूट्स आर सेम अँड रूट्स आर रिअल. काय अडचण? हॅलो, No, sir. समजलं का? बघा, ठीक आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल आहे ना, जिकडे एरिया ऑफ ट्रायंगल जर फाइंड आउट करायचा असेल त्याचा पण एक अल्गोरिदम बघितला होता आपण. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल आहे ना, वेअर 3 साइड्स आर इनपुट्स थ्रू द कीबोर्ड. मग हे सोपं आहे. स्टार्ट होणार रीड ABC. ट्रायंगलच्या 3 साइड्स ह्या इनपुट असणार, त्याच्यामुळे इकडे पॅरालोग्राम आला. बघा, पॅरालोग्राम थोडासा व्यवस्थित काढा आहे ना, पॅरालोग्राम आला. नंतर हाफ पेरिमीटर कॅल्क्युलेट करणे म्हणजेच फॉर्म्युला वापरणे म्हणजेच रेक्टँगल आला. का तर प्रोसेसिंग होणार म्हणून इकडे हा रेक्टँगल आला. त्याच्यानंतर परत रेक्टँगल आला. का तर एरिया ऑफ ट्रायंगल ऍक्च्युली वी आर फाइंडिंग एरिया ऑफ ट्रायंगल, त्याच्यामुळे इकडे रेक्टँगल आला. त्याच्यानंतर वी नीड टू डिस्प्ले द रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. एरिया ऑफ ट्रायंगल हा स्क्रीनवरती दाखवायचा आहे. तो दाखवायचा आहे म्हणजेच आउटपुटला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण परत एकदा पॅरालोग्राम दाखवतोय. आणि मग परत शेवट काय? एंड साठी आपण ओवेल वापरलाय. समजलं का? हॅलो, फ्लोचार्ट. Yes, sir. ठीक आहे, व्हेरी गुड. आणि हे काय बघा, हा मी मला वाटतं होमवर्कला दिलता त्या वेळेस बरं का. राईट अँड अल्गोरिदम टू ड्रॉ अ फ्लो चार्ट टू डिटरमाइन ट्रायंगल इज राईट अँगल द ट्रायंगल ऑर नॉट. ठीक आहे, वेअर लेंथ ऑफ 3 साइड्स आर इनपुट. म्हणजे 3 साइड्स ह्या ट्रायंगलच्या इनपुट्स आहेत आणि तुम्हाला डिटरमाइन करायचा आहे की हा ट्रायंगल जो काही आहे, साइड्स ह्या इनपुट्स आहेत. ठीक आहे, हा ट्रायंगल जो काही आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे का? मग राईट अँगल ट्रायंगल जर साइड्स दिल्या असतील, लेंथ ऑफ 3 साइड्स जर दिला असेल आणि हे आपल्याला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही, तर ह्याच्यासाठी आपण कुठला थेरम वापरतोय? पायथागोरम बरोबर, पायथागोरम थेरम.